आता बातमी अहिल्यानगरमधून आहे। अहिल्यानगरच्या संगमनेरमधील ऍसिड हल्ल्याचा विषय काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभेत मांडलाय। पीडित मुलीचा वैद्यकीय खर्च सरकारने उचलावा अशी मागणी सुद्धा पटोलेंकडून करण्यात आली। तर मुलीचा संपूर्ण वैद्यकीय खर्च सरकार करणार असं आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिलं। शिकणाऱ्या मुली या असुरक्षित असतील, सावित्रीबाई फुलेंच्या महाराष्ट्रातल्या 25 अल्पवयीन मुली असुरक्षित असतील तर एक गंभीर बाब या घटनेमुळे महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे। म्हणजेच हे गृह विभागाचं फेल्युअर, सरकारचं फेल्युअर या निमित्तानं पुढे आलेलं आहे। त्या मुलीचं आयुष्यच खराब व्हायची परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून तिच्यावर जो औषधोपचार जो खर्च होणार आहे, प्लास्टिक सर्जरी करावी लागेल, काय काय उपाययोजना कराव्या लागतील। नुसतं त्या अहिल्यानगरच्याच एका खाजगी हॉस्पिटलमध्येच ते उपचार होईल असं नाही, तिला मुंबईमधल्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये आणून त्या मुलीचा संपूर्ण उपचार करून घेण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे। 15 वर्षाची ती मुलगी जी आहे, वडगाव पान म्हणून गाव आहे संगमनेर तालुक्यामध्ये, ती शाळेतून जात असताना सायकलवरून पाठीमागून एक मोटरसायकल स्वार आला आणि त्याने ती ॲसिड त्या मुलीच्या अंगावर फेकली। आता त्यामध्ये त्या बाजूला कुठे CCTV नाही, काही नाही, त्यामुळं मी कालच ज्या संदर्भात आम्ही सातत्यानं त्याची माहिती घेतोय, बहुतांशी तो मुलगा त्या गावातच असला पाहिजे, वडगाव पानचा राहणारा, असं साधारण एक संशय व्यक्त करण्यात आलेला आहे। गावकऱ्यांची त्यासाठी आता आपण नाही, ते आता प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये तिला मेडिकल कॉलेजला ॲडमिट केलेलं आहे। चेहरा त्याचा विद्रूप झालेला आहे। तो 100% खर्च आपण त्या मुलीचा आपण मोफत करण्यात निर्णय घेतलेला आहे।